तुला करावं लागणार आहे हे दिव्य. माझा नाईलाज आहे. ही गोष्ट माझ्या हातात नाही. जिच्या हातून देवीची पूजा झाली, जिच्या हातून हा अपशकुन घडला, तिलाच हा अग्निकलश न्यावा लागतो असंच सांगण्यात आलंय मला. तेव्हा जसं सांगितलंय तसं करणं मला भाग आहे. कळलं सकू? आणि त्यात काय विशेष? जिने हा खड्डा खणलाय तीच हा भरणार. अग्निकलश घेऊन देवीच्या दर्शनाला एकट्यानंच जायचं. घरातल्या कुणीही सोबत नाही करायचे. आणि हा संकल्प पूर्ण होईपर्यंत पाण्याचा थेंब घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही, डोक्यावरील कलश खाली ठेवायचा नाही आणि त्या कलशातील दिवा विझू द्यायचा नाही. पण हे करणार कोण? सखू 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 सखू. हो, मी निरोप घ्यायला आले तुमचा. मला अग्निकलशाचं दिव्य करायला लागणार आहे. जर घरावरचं संकट दूर होणार असेल, घराला सुख समृद्धी मिळणार असेल, तर मी कुठलंही दिव्य करायला घाबरणार नाही. जीवाची बाजी करून हे दिव्य पूर्ण करेन मी. आणि काय आता? जर मी अपयशी ठरले तर परत घरी येणार नाही. कृष्ण माईच्या खुशीत मी स्वतःला चुकून देईन. म्हणजे अपयश आलं तरी संकट टळेल. आणि तुम्ही माणिकशी लग्न करून सुखी व्हाल. तुमच्या सुखापुढे मला माझ्या जीवाचं मूल नाहीये. मैयाप्पांना फक्त एवढं सांगा की सखू प्रामाणिक होती आणि तिच्या कर्तव्याला चुकली नाही. यमुने, जा अग्निकलश घेऊन ये. मी नाही बाई. मग सखूला तरी घेऊन येशील, तेवढं तरी जमेल. हो. दिगू, जा तू घेऊन ये अग्निकलश. बापरे, कलश आत्ताच किती गरम झालाय. मग काय म्हणणं आहे तुझं? अरे तेच तर दिव्य आहे ना. आणि आज ज्योत आहे म्हटल्यावर कलश थंड कसा राहील? उलट आणखी तो तापत जाणार आहे. आणि हाच कलश डोक्यावरून न्यायचा आहे तिला. बापरे रमाई, अगं सकू वहिनीचं डोकं आणि हात भाजेल ना. हो, मग तू घेऊन जातोस का कलश? उगाच पुळका नको आहे कुणालाच. तिच्या हातून अपशकुन झालाय तेव्हा तिलाच जावं लागणार आहे. मला आता अग्निकलशाच्या दिव्यासाठी जावं लागेल रे. मला भीती वाटते रे.
रात्रीच्या अंधारात एकटीने जायचंय रानातून, आणि शिवाय कडक नियम सुद्धा आहेत. जमेल का रे विठुराया मला हे? मी आधी पण दिव्य केलेत, कधी तुझ्यासाठी, कधी उमाई अप्पांसाठी, पण प्रत्येक वेळी मला धीर द्यायला, मला मदत करायला तू किंवा पांडू असायचंच. पण आता मला सासरच्या घरासाठी हे दिव्य करायचंय. विठुराया, आज सुद्धा तू माझ्या सोबतीला असशील ना रे? कुठे राहिली पण ही? कुठे लपून बिपून बसली नाही ना? यमुने, अगं घेऊन ये सखूला. आले आले. काय ग, सारखं या अडगळीच्या खोलीत काय असतं का तुझं? की गाठोडं बरोबर घेऊन जायच्या तयारीत आहेस की काय? गाठोडं? मग त्या रानाच्या शेजारीच तुझं माहेर आहे. तुझा काय भरोसा, दिव्याला घाबरून माहेरी सुद्धा जाशील तू. थांब, रमाईलाच सांगते. हो, नाही नाही नाही, अशी कशी जाईन मी माहेरी? माहेरी जाणार नाही असा शब्द दिलाय सासूबाईंना. मी फक्त जरा घाबरले होते, मला जरा अंधारात पाय टाकायची भीती वाटत होती, म्हणून मी नाही नाही, मी मनाची तयारी करत होते. अच्छा, म्हणजे थोडक्यात टाळाटाळ करायचा बेत होताच तर. पण मी तुला सोडणार नाही. चल चल. सगळं ठीक आहे, पण ही लहान मुलगी तू चटका देणारा कलश डोक्यावर घेऊन रानावनातून एकटीच कशी जाईल? चला, लवकर निघायचंय. काकड आरतीच्या आधी देवीच्या देवळात पोहोचायचंय. लक्षात आहे ना? डोक्यात प्रकाश पडत नाही का ग तुझ्या? हो नाही काही बोलशील की नाही? शेवटचं सांगते, मग तू आणि तुझं नशीब. काकड आरतीच्या आधी हा अग्नी कलश डोक्यावर घेऊन चालत शिरपूरच्या देवीला जायचं. देवी समोर दिवा ठेवून मनोभावे क्षमा मागून सगळ्यांचं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करायची. आणि हे असं केलंच ना तरच आपल्या सगळ्यांवरचं अरिष्ट दूर होईल. आणि हा, डोक्यावर कलश घेऊन रात्रभर एकटीनच चालायचं. संकल्प पूर्ण होईस्तोवर पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही. हा अग्नी कलश डोक्यावरून खाली ठेवायचा नाही, त्यातला हा दिवा विझू द्यायचा नाही. आणि घरातलं कुणीही तुझ्या सोबतीला नसणार आहे. चूक तू केलीस तेव्हा अग्नी कलशाचं दिव्य तुला एकटीलाच करावं लागेल. समजलं? बघ कशी करतीये, नुसती मक्खासारखी उभी आहे. अगं, त्या कलशाला नमस्कार कर आणि आता घे तो डोक्यावर. सासूबाई नमस्कार करते. आई आशीर्वाद तरी दे तिला.
का? मी कशाला देऊ आशीर्वाद? कुठल्या युद्धावर चाललीये का ही? आणि काय ग, तू पण मोठी वीरांगण असल्यासारखी का म्हणतेस? नदीवर सुभेदारांशी बोलायला जाऊन सुरुवात तूच केली होतीस ना. ते केलं नसतंस ना तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा या चुकीची देवी समोर क्षमा मागायची. हा अग्निकलश देवीच्या चरणी ठेवून सगळं अरिष्ट संकट दूर होऊ दे असा आशीर्वाद मागायचा. कळलं? चला आता, उगाच वेळ दौडू नका, निघा. यमुने, अग्निकलश ठेव हिच्या डोक्यावर. बाई ग, झटकाच लागला. हिच्यामुळे आम्हालाही सोसावं लागतंय. हिला असं एकटीलाच पाठवणं योग्य वाटत नाहीये. मदत नाही केली तरी लांबून कोणीतरी नुसती सोबत करायला काय हरकत आहे? निघा आता. तुराय, तू माझ्या बरोबर आहेस ना? मी निघते. हा, अरे ही बाई खरंच उलट्या दानाची आहे. रमाई ही गेलीये खरी, पण कशावरून? सकू देवळापर्यंत जाईल, मध्येच कुठेतरी कलश ठेवून दिव्य पार केलं असं खोटं सांगितलं तर? नाही, सकू असं नाही करणार. ती हट्टी आहे, बालिश आहे, पण हसवणारी नाहीये. प्रामाणिक आहे ती. दिगोरे, काय चाललंय तुझं? एवढं सगळं होऊनही तुझा तिच्यावरच विश्वास आहे? आहे गाव आहे म्हणून कोणीतरी माझ्या बरोबर आहे, पण रानात गेल्यावर फक्त अंधार असेल. जनावर, भूतखेत, चोर, दरोडेखोर, काही झालं तर? तू काही म्हण रमाई,
पण माझा हिच्यावर विश्वास नाहीये. ती रानातली वाट हिच्या माहेर जवळून जाते. चुपचाप माहेरी निघून गेली आणि पहाटे कलश नेऊन रावळात ठेवला तर हिने दिव्य पार केलंय की नाही हे कळणार कसं? तुझी शंका बरोबर आहे यमुने. एक काम करूया, आपण बैलगाडीनं पुढे जाऊया. म्हणजे तू, मी आणि दिगू. म्हणजे तिच्या आधी आपण देवीच्या रावळात पोहोच. अगं पण मी सांगते ना, रावळाच्या मार्गावर 2 कोस पुढेच तिचं माहेर आहे. ती माहेरी निघून गेली तर? तेच काय सांगतेस? मला काय खुळी समजतेस का तू? त्या गंगीला ठेवलंय मी सखूच्या मागावर. कोणीतरी दुरून का होईना सोबत आहे. बाबाजी, आपल्या टेळ्या यमाजी याने खबर आणली आहे. काय महत्वाचं असेल तर बोल रे. ती चकू डोईवर अग्नी कलश घेऊन दिव्य करायला रानातून निघाली आहे. अयो बाबाजी, हे दिव्य पूर्ण झालं तर सकूची वाढेल की हो शक्ती म्हणतो मी. तिची शक्ती आम्हाला डोळी जडवईल वैरा दाम्या. काही होणार नाही. हे दिव्य बिव्य करून काही होणार नाही. मुळात ते दिव्यच पार पडणार नाही. अय्यो बाबाजी, ते सखूला समजू नका हो तुम्ही. लेची पेची म्हणतो मी. अहो तिच्या साथीला आहेत होते 2 चेटके. अहो त्यांच्याच ताकदीने ती सखू रशीवर काय चालते, निखाऱ्यावर काय चालते. पाप तोच तिचा माज आणि तीच तिची मस्ती उतरवायची मला. विसरलाच वैर दाम्या. तुझ्या मालकावर बी चेटूक केलत ना. कुणी उतरवलं? या नागोजीने उतरवलं की नाही? विसरलाच काय? होय होय बाबाजी, तुम्ही सांगा हो काय करायचं ते सांगा. तिच्या मागावर जा. काही बी करा, पण तिला रावळाचे इथं जाऊ देऊ नका. तिचं दिव्य पूर्ण होणारच नाही असा बंदोबस्त करा तिचा. एकदा का दिव्य फिसकटलं की मनोरमा सखूला घराबाहेर काढेल आणि इथं आमच्या पायाशी आणून टाकल. आमच्या पायाशी नाक घासायला लावल तिला. तुम्ही दोघं बी निघा आणि सखूच्या दिव्याचे 3 तेरा वाजवूनच परत या. जा. जी बाबाजी. पंख फुटलेत सखूला. नाही तिला धरून बांधून पिंजऱ्यात अडकवला तर नागोजी नाव नाही सांगणार. जय जिंगराबा. मला धडधडतंय रे. म्हणजे इथे साप आडवे येतात? ते आडवे येत नाही, आपण त्यांना आडवे येतो. ए रान त्यांचं घर आहे, आपण घुसलोय त्यांच्या घरात.
झाडा पानांनो, प्राणी पक्ष्यांनो, तुमच्या घरात आले, रानात. मी या वाटेने देवी आईकडे चालले, पण मी तुम्हाला काहीच इजा करणार नाही. मला इथून सुखरूप जाऊ द्या. मी तुम्हाला काही त्रास देणार नाही. विठुराय, हा तर तूच एक आधार आहेस. ही पोर काहीतरी वेगळीच वाटती मला. मला इथं भीती वाटायला लागली आणि ही डोईवर कलश घेऊन एकलीच चालली आहे. अशी लहानशी वाघीण बघितली नाही कुठं म्या. काय भेटली ना सखू तर मारतील हो तुमचे मालक. ओढू नका शेट. ही बघा, अयो बघितलं हे नक्की या किरण रानातून कशी चालले बघा एकटी म्हणतो मी. अय्यो अय्यो तुम्हाला सांगतो ते चेटके असतात वा हिच्या बरोबर म्हणतो मी. या सुजा चेटके तिच्या बरोबर, पर आपले बाबाजी बी आपल्याकडे बघतायत. डरतो का काय? चला तो कलश हिसकावून फेकूया. चला 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 चला.